नागपूर जिल्ह्यातल्या राऊळगाव स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली। या बैठकीनंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। राऊळगाव येथील स्फोट मोठी आपत्ती आहे। या अनुषंगाने बैठकीत 4 ते 5 विषयांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे। या फॅमिली ज्या आता त्या ठिकाणी कॅज्युअल्टी झालेल्या आहेत, जे मृत पावलेले आहेत, त्यांना कंपनीकडनं 75 लाख रुपये आणि सरकारकडनं 5 लाख रुपये, केंद्र सरकारकडनं 2 लाख रुपये, असं जवळपास 82 लाख रुपये या कंपनीच्या ज्या ॲक्सिडेंटमधल्या मृतांना मिळणार आहेत। आणि याचे चेक आता कंपनी जमा करणार आहे। आणि हे पैसे आमचा विचार आम्ही केला आहे की त्यांचे मुलं आणि त्यांचे पती, म्हणजे महिला गेली असेल तर पती आणि मुलं, आणि माणूस गेला असेल त्यांची पत्नी आणि मुलं, असं जॉईंट अकाउंट तयार करून त्यांच्या खात्यात टाकणार आहे, जेणेकरून ते मुलं संज्ञान होतपर्यंत या पैशाला कुणाला हात लावता येणार नाही। त्या मुलांच्या पुढच्या भविष्याकरता या ठिकाणी 82 लाख रुपये याची आम्ही या ठिकाणी देण्याचा आता निर्णय झाला आहे। आणि सोबतच या ठिकाणी जे जखमी होतील, म्हणजे आता मृत्यूतून जे बाहेर निघतील, त्यांना 25 लाख रुपये त्यांच्या या ठिकाणी आम्ही देणार आहोत। आणि याच्यासोबतच रिहॅबिलिटेशन पॅकेज, म्हणजे पुढच्या काळात जे इंज्युअर झालेले लोक, जसं बाकी कंपन्यांमध्ये आता ॲक्सिडेंट झाले होते तेव्हा 44 लोक असे आहेत जे इंज्युअर झाले, हात गेला आहे, पाय गेला आहे, त्यांचं रिहॅबिलिटेशन काय याचं एक पॅकेजही सुद्धा या ठिकाणी तयार होणार आहे। ते फर्दर रिहॅबिलिटेशन पॅकेजही आपण या ठिकाणी तयार करणार आहोत।